9 ऑगस्ट 2026. मित्रांनो, आजची तारीख म्हणजेच आदिवासीच्या अस्मितेच्या, आदिवासीच्या अस्तित्वाचा आणि आदिवासीच्या परंपरेचा सन्मान करणारा दिवस. आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये विविध ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले असतील. मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आदिवासीची संस्कृती, लोककला, परंपरा आणि थोर पुरुषांना आठवण केले जात असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्गम भागात, पालघर जिल्ह्याच्या अगदी टोकावर, दादरा आणि नगर हवेलीच्या सीमेवरती डहाणू तालुक्यामध्ये मागील 3 वर्षापासून 5 गावं मिळून ह्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य असा कार्यक्रम आयोजित करतात. होय मित्रांनो, हा कार्यक्रम आयोजित केला होता डहाणू तालुक्यातील दाभाडी गावामध्ये. अलकापूर, किन्नवली, दाभाडी, गडचिंचले, दिवशी ह्या 5 गावातील तरुणांनी मिळून एक सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि मागील 3 वर्षापासून ह्या कार्यक्रमाला स्थानिक लोकांचाही तेवढाच सुंदर आणि आत्मीयतेने प्रतिसाद मिळत आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतीचं दर्शन घडवून आणण्यासाठी साकारली जाणारी भव्य अशी प्रतिमा. पहिल्या वर्षी भरपूर मोठा असा तारपा, दुसऱ्या वर्षी गावदेव, तर ह्या वर्षी काय? चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बघूया. अतिशय दुर्गम भागात वसलेली ही लोकवस्ती, आदिवासी गावं आणि त्या गावातील तरुण एकत्र येऊन हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडतात. कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण दाभाडी गाव होतं. मात्र त्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्व गावातील ग्रामस्थांनी आपल्या संबंधित ग्रामपंचायतीमध्ये, आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जाऊन आपली पारंपरिक वाद्य, तारपा, सांबळ ह्यांच्या आवाजावर आपले थोर वीर पुरुष क्रांतिकारक ह्यांना आठवण करून स्मरण केलं आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. प्रतिमा पूजन झाल्यानंतर आम्ही आमचे सर्व ग्रामस्थांसोबत निघालो त्या दिशेने, ज्या ठिकाणी आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. थोड्याच वेळात आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. तिथं पोहोचून मन अगदी तृप्त झालं. हिरवागार निसर्ग, थंडगार हवा आणि निसर्गाच्या त्या सानिध्यात साकारलेला सुंदर असा मंच आणि भव्य असं मैदान आणि मैदानावर पसरलेली हिरव्यागार गवताची चादर. नमस्कार, जोहार मित्रांनो, मी नयन कांबळे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. तुम्ही इंस्टावरती, तुम्ही व्हॉट्सअपवरती, तुम्ही यूट्यूबवरती अनेक असे व्हिडिओ बघितले असाल चांगल्या चांगल्या ठिकाणीचे आपले, जसे की पालघर जिल्ह्यामध्ये पालघर आहे, डहाणू आहे, जव्हार आहे. ह्या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने हा आपला जो आदिवासी दिन आहे तो साजरा केला जातो. पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे आपल्या डहाणू तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील एका कानोकोपऱ्यात असलेले 5 गाव मिळून एक सुंदर असा 9 ऑगस्टचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिवस कसा साजरा केला जातो. आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपले थोर पुरुष ह्यांना कशा पद्धतीने आम्ही स्मरण करतो आणि कशा पद्धतीने आमच्या संस्कृतीची जपणूक करतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ बघत राहा. आज तुम्ही बघणार आहे डहाणू तालुक्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये अतिशय जल्लोषाने कशा पद्धतीने 9 ऑगस्ट साजरा केला जातोय. पण माझी आतुरता मात्र त्या एका गोष्टीकडे वळलेली होती, जी गोष्ट बघण्याची माझ्या मनाला तीव्र इच्छा होत होती. ह्या वर्षी कोणती आकृती बघायला भेटेल हा एकच प्रश्न वारंवार माझ्या मनात भिरभरत होता. अखेर ती वेळ आली आणि ती सुंदर, भव्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी हिरोबा देवाची आकृती माझ्या डोळ्यासमोर आली. पूर्णपणे नैसर्गिक साहित्यापासून बनवलेली ही आकृती डोळे मात्र टिपून टाकत होती आणि आमच्या संस्कृतीचं दर्शन घडवून आणत होती. ही होती आमचे कुलदैवत हिरोबा देवाची आकृती. थोड्याच वेळात हिरोबा देवाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व जे गावकरी आहेत, सर्व जे ग्रामस्थ आहेत ते जमलेले आहेत. इथे आमच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थिती लावलेली आहे आणि सर्व जे ग्रामस्थ आहेत ते सगळे एकत्र झाले आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये इथे जी प्रतिमा पूजन आहे, आमची जी प्रतिमा साकारलेली आहे त्या प्रतिमा पूजनाचं आता थोड्या वेळात कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची पुढची सुरुवात होणार आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच लोकप्रतिनिधी, गावातील मान्यवर, आजी माजी सदस्य, सरपंच, ग्रामसेवक तसेच सर्व आदिवासी बांधव यांनी इथं जमायचं आहे व आपल्या पवित्र प्रतिकृतीचं पूजन इथे करायचं आहे. पाण्याचे स्रोत सदैव जिवंत राहतील, आपल्या कुटुंबात सुख शांती नांदो व आपल्या समाजाची प्रगती हो, हीच आमच्या पूजनामागची भावना आहे. गावातील नागरिकांनी आपल्या वीर पुरुषांचं प्रतिमा पूजन केलं.
आमच्या गावातील कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी आलेल्या पत्रकार बंधूंनी माझी मुलाखत देखील घेतली. नमस्कार, जोहार. मी नयन कांबडी. तर आज आम्ही इथे उपस्थित आहेत आमच्या दाभाडी ह्या ठिकाणी एक 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा आज सण आम्ही साजरा करतोय. मागील 3 वर्षापासून आम्ही हा सण साजरा करतोय. आम्ही जवळजवळ दिवशी, दाभाडी, गडचिंचला, किनवली, अलकापूर आणि तसेच सुकटांबा, सायवन हे सगळे गावं मिळून आम्ही एक निर्णय घेतला आणि आमचे जे तरुण आहेत, जे आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत, त्यांनी एक असा निर्णय घेतला की आमच्याकडची जी लोकं आहेत त्यांना दरवर्षी जागतिक 9 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यासाठी डहाणूसारख्या ठिकाणी, पालघरसारख्या ठिकाणी, जव्हारसारख्या ठिकाणी लांब लांब जावं लागते. आपले जे माणसांकडे गाडी आहे, ज्यांना जाणे सोयीस्कर होतं ते लोक तर जातात, पण जे वयोवृद्ध माणसं आहेत किंवा महिला आमच्या माता भगिनी आहेत, त्यांना दरवर्षी हा सण काय आहे आणि कशा पद्धतीने साजरा होतोय हे बघण्यासाठी कुठे ना कुठे लांब पडतं, त्याच्यामुळे जाणे शक्य होत नव्हते. मग आमच्या तरुण मित्रपरिवाराने मिळून, आमचे डॉक्टर राहुल दादा आहेत, आमचे स्वप्नील दादा आहेत, तसेच त्याच्यासोबत जे सर्व मेंबर्स आहेत, सगळ्यांनी मिळून एक असा निश्चय केला की हा कार्यक्रम आपल्याकडेच साजरा करू, आपल्या गावामध्ये साजरा करू. आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि आपल्या संस्कृती, आपला जो समाज आहे, आपले जे थोर पुरुष आहेत त्यांचं स्मरण करू आणि हा सण साजरा करू. त्या निमित्ताने आम्ही मागील 3 वर्षापासून हा सण साजरा करतो. पहिल्या वर्षी आम्ही भव्य मोठी अशी तारप्याची आकृती बनवलेली होती. त्याच्यावर नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही गावदेव बनवलेले होते. त्याच्यासोबत आपले जे रानकिडे होते त्यांची प्रतिमा आम्ही साकारलेली होती. आणि ह्या वर्षी मागे हिरवा देवाची प्रतिमा तुम्ही बघू शकता. आमचा मेन हेतू एवढाच आहे की दरवर्षी आम्ही जल्लोष उत्साहाने हा सण साजरा तर करतो, पण ह्या उत्सवाच्या माध्यमातून ज्या दिवशी आम्ही सर्व गावकरी एकत्र येतो त्या दिवशी कुठे ना कुठे आमच्या वारसाची किंवा आमच्या संस्कृतीची पण आम्हाला एक आठवण झाली पाहिजे. हा एक युनोने जो आम्हाला आदिवासी दिवस नेमून दिला आहे, त्या दिवशी आम्ही एक एन्जॉय तर केलाच पाहिजे, उत्सव तर केलाच पाहिजे, पण त्या दिवशी आम्ही आमच्या संस्कृतीला पण करायला पाहिजे. ह्या निमित्ताने दरवर्षी आम्ही एक अशी आमच्या संस्कृतीला धरून एक प्रतिमा साकारत असतो. या कार्यक्रमामध्ये आमच्या भागातील विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आमच्या बांधवांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच युनियनने दिलेल्या ह्या वर्षीच्या थीम प्रमाणे आदिवासी पारंपरिक दायीचे ज्ञान, जीवन आणि आरोग्याचं संरक्षण ह्या थीमच्या आधारावर आमच्या गावातील बाळांपण करणाऱ्या सोयरीन बायांचं लुगडं आणि सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. मातृत्वाची काळजी घेणाऱ्या आणि सर्व समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आपल्या आदरणीय सोयीनबाईचा आज आपण गौरव करीत आहोत. दिवशी, दाभाडी, किनवली, अलकापूर सर्व सोयीन ज्या प्रसूती सेविका असतात त्यांचा आज गौरव करणार आहोत. सत्कार समारंभाचं सत्र संपलं आणि सुरुवात झाली ती सांस्कृतिक कार्यक्रमाला, ज्या कार्यक्रमाची वाट सगळी जनता अगदी आतुरतेने बघत होती. आणि मग काय, आश्रमशाळेतील लहान लहान मुलांनी आपली संस्कृती दर्शवत सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केले. तर मित्रांनो, सध्या कार्यक्रम चालू आहे आणि माझ्या मागे बघू शकता नाच गाणे चालू आहेत, डान्स चालू आहेत आणि तुम्हाला गर्दी दाखवतो या कार्यक्रमासाठी. जी गर्दी जमलेली आहे ती माझ्या मागे बघू शकता. तर ही जी गर्दी आहे ना, ही सगळी आमच्या गावातली आहे. आमचे सगळे आदिवासी 4-5 जी गावं मिळून आहेत, ही सगळी गर्दी आणि सर्व शिस्तबद्ध पद्धतीने बसून आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. ह्याच्यापेक्षा आणखी चांगला आदिवासी दिवस कसा साजरा होतो सांगा. आता थोड्या वेळात सगळे उठणार आणि नंतर हे सगळे नाचणार. ते बघायला खूपच जास्त मजा येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवणार मी एकदम ड्रोन शूट. तर ड्रोन शूट बघायचे असतील तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आपला हिरवा देव तो पण लावलेला आहे. आता कार्यक्रम पोहोचला शेवटच्या टप्प्यात, म्हणजेच डीजे वाल्याची गाणी आणि प्रेक्षकांचा नाचकाम.
मित्रांनो, हा होता जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट, जो की आमच्या सायवन, दिवशी, दाभाडी, किनवली, अलकापूर ह्या पंचकृषीमध्ये साजरा केला जातो दरवर्षी. आणि मागील 3 वर्षापासून ही परंपरा आम्ही चालवत आलेलो आहे. आपण दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आपण हे तर आहेच की डीजे वरती नाचतो, आपण गाण्यांवरती नाचतो आणि खूप मजा असते, एन्जॉय करतो. पण आमचा एक हेतू असा असतो की आम्ही समाजाला काहीतरी द्यावं. आमची जी पोरं एकत्र येतात, आमच्यासारखी तरुण पोरं, त्यांच्याकडे काही ना काही आपल्या समाजाच्या माध्यमातून किंवा ह्या दिवसाच्या माध्यमातून आपलं कल्चरल संस्कृती काहीतरी दिसावी, ह्या अर्थाने दरवर्षी एक नवीन आकृती साकारली जाते. पहिल्या वर्षी तारपा होता, दुसऱ्या वर्षी गावदेव होतं, त्याच्यासोबतच रानकीड होते आणि ह्या वर्षी तुम्हाला बघायला भेटला असेल आपला हिरोबा देव, जो की आमचं कुलदैवत आम्ही मानतो आणि त्याला आपण आमचं आराध्य दैवत सुद्धा मानतो. तर आशा करतो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार.